तर शपथविधीसाठी 36 तासाचा अवधी उरलेला असताना शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झालंय। शिवसेनेच्या निवडक ज्येष्ठ नेत्यांना आज मुंबईतच राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। महत्त्वाच्या खात्यांसाठी शिवसेनेत सुद्धा लॉबिंग सुरू झालंय आणि नाराजी टाळण्यासाठी मंत्र्यांपासून खात्यांबाबत गुप्तता ठेवली जाते असंही कळतंय। शिवसेनेतून 7 आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समजते। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पंकज, नेमका कुठल्या नेत्यांना आज मुंबईमध्ये राहण्याच्या सूचना आहेत आणि कुणाकुणाची शक्यता आहे वर्णी लागण्याची मंत्रिपदासाठी? रिद्धी, जे महत्वाचे नेते आहेत त्यांना आज मुंबईतच राहण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। त्याच्यामध्ये काही प्रमुख नेते जे निर्णय प्रक्रियेत असतात, म्हणजे उदय सामंत असतील, शंभूराज देसाई असतील, यांच्यासारखे नेते किंवा मग ज्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे किंवा अपेक्षा अशा नेत्यांना मुंबईत राहण्याचे आदेश दिलेले आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाला मंत्रिपद दिलं जाईल, काय दिलं जाईल या बाबतीची कमालीची गुप्तता जी आहे पाळली जाते। कोणालाही कशाही बाबतीमध्ये माहिती सांगितली जात नाहीये आणि त्यामुळे उत्सुकता निश्चित आहे। राहिला प्रश्न आमदारांच्या लॉबिंगचा, तर आमदारांनी लॉबिंग करायला सुरुवात जी आहे ती केलेली आहे। अवघे काही तास उरलेले आहेत आणि असं असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे लॉबिंग करायला सुरुवात झाली। आमदारांना मंत्रिपद हवंय, मंत्रिपद ज्यांना हवंय ते मंत्री मुंबईत आहेत, ते भेटीगाठी घेत आहेत। त्या पद्धतीने एकनाथ शिंदेची ते भेटीगाठी घेत आहेत। निश्चित, आणि त्याच्यामुळे आता भेटीगाठींना नेमकं कुणाचं यश येते हे पाहावं लागेल। धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी।